शिवसेना यूपीटी सांसद संजय राउत ने अपने रोजाना के प्रेस कॉन्फ्रेंस में महाराष्ट्र की राजनीति और कानून व्यवस्था को लेकर तीखा हमला बोला। उन्होंने राज्य में बढ़ते ड्रग्स नेटवर्क को गंभीर चिंता का विषय बताते हुए सीएम फडणवीस की सरकार पर सीधे निशाना साधा। राउत का आरोप था कि महाराष्ट्र, खासकर मुंबई जैसे बड़े शहरों में ड्रग्स का जाल लगातार फैलता जा रहा है, लेकिन सरकार इस पर प्रभावी कार्रवाई करने में विफल रही। उन्होंने कहा कि यह केवल कानून व्यवस्था का मुद्दा नहीं, बल्कि युवाओं के भविष्य से जुड़ा गंभीर संकट है। राउत ने सरकार से सवाल किया कि आखिर इतनी बड़ी मात्रा में ड्रग्स राज्य में कैसे पहुंच रही है और इसके पीछे कौन लोग हैं, इस पर ठोस कार्रवाई क्यों नहीं हो रही। इसके साथ ही उन्होंने बीजेपी पर महिला आरक्षण के मुद्दे को लेकर दिखावटी राजनीति करने का आरोप लगाया। राउत ने कहा कि महिला आरक्षण बिल पहले ही संसद से पारित हो चुका है। ऐसे में बीजेपी का इसके समर्थन में विरोध प्रदर्शन करना केवल राजनीतिक स्टंट है। उनका कहना है कि अगर बीजेपी सच में महिलाओं के सशक्तिकरण को लेकर गंभीर है तो उसे इस कानून के प्रभावी क्रियान्वयन पर ध्यान देना चाहिए। सीएम फडणवीस द्वारा विपक्ष को खुली बहस की चुनौती देने के बयान पर प्रतिक्रिया देते हुए राउत ने कहा कि वे इस बहस के लिए पूरी तरह तैयार है, लेकिन इसके लिए सत्ता पक्ष को भी काबिल और मजबूत वक्ता मैदान में उतारना होगा। त्यांनी स्वतःला एक स्तर, स्वतःची एक लेवल स्वतःच सांगितलेली आहे। ती कोणती की मला ह्या लेवलचा माणूस चालेल। आता त्यांनी त्या लेवलची माणसं किंवा ती लेवल काय आहे, आता भारतीय जनता पक्षामध्ये काय लेवल आहेत मला माहीत नाही, आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये कोणत्या लेवलला आहेत। देशामध्ये मुख्यमंत्री खूप आहेत। भजनलाल शर्मा नावाचे एक मुख्यमंत्री आहेत, सैनी नावाचे एक मुख्यमंत्री आहेत, मध्य प्रदेशला अजून कोणते मुख्यमंत्री आहेत नावच माहीत नाहीत। मला गुजरातच्या मुख्यमंत्र्याचं नावच माहीत नाही। मी काल विचार करत होते गुजरातला कोण मुख्यमंत्री आहेत। असे सगळे मोदींनी किंवा शहाने नेमलेली माणसं आहेत, त्याच्यामुळे लेवल कळत नाही। शरद पवार असतील तर फडणवीस बोलतील, पण राऊत साहेब एक आहे की उत्तर प्रदेशानंतरचं सगळ्यात मोठं राज्य महाराष्ट्र आहे ना, आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला केंद्रात एक वलय आहे। 100% महाराष्ट्राला वलय आहे। महाराष्ट्र आमचे बाबासाहेब भोसले होते मुख्यमंत्री, त्यांना खूप वलय होतं, माहिती आहे का तुम्हाला। बाबासाहेब भोसले नावाचे एक मुख्यमंत्री होते, सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री होते, तुम्हाला माहीत नसतं, त्यांना प्रचंड वलय होतं। तसं वलय बहुतेक देवेंद्रजींना असेल। बघा, ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सुशिक्षित आहेत, वकील आहेत। त्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे, कोणत्या लेवलच्या गोष्टी करताय तुम्ही। लेवल माझ्या लेवल एवढं तू शरद पवारांची लेवल घ्यायला देवेंद्र फडणवीसांना 100 जन्म घ्यावे लागतात। शरद पवारांची लेवल कोण जे म्हणत असेल, पवार साहेबांनी जे महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये लेवलच्या गोष्टी करू नका। आणि चर्चा काय सांगताय की चर्चेला तयार आहे, मग लोकसभेत काय आम्ही झांजा वाजवत होतो। लोकसभेतली चर्चा त्यांनी स्वतः ऐकावी। लोकसभेत झालेली चर्चा या विषयावरची, आणि त्या चर्चेनंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहांची उडालेली फफ ते पाहावं। पराभव झाला आहे एका बिलाचा, ते बिल महिला आरक्षणाचं नसून डिलिमिटेशनचं आहे। मी आज म्हटलं आहे सामनामध्ये, यांचा उडता भाजपा झाला आहे। जे ड्रग्स सगळं सापडते आहे ना मुंबई महाराष्ट्रात, त्याची नशा आहे काही, उडता भाजपा झाला आहे यांचा। जरा कळतच नाही आपण काय बोलतो आहोत ते। ज्या बिलाचा महिला आरक्षणाशी काडी मात्र संबंध नाही, त्या बिलावरती स्वतःची का आपटून घेत आहेत। करू नका असं। महाराष्ट्राची विभागृह होते, आपण म्हणता ना महाराष्ट्राला वलय वगैरे आहे। हे वलय काय सिगरेटच्या धुराचं वलय नाही आहे, हे प्रतिष्ठेचं आणि ज्ञानाचं वलय आहे। सुप्रिया सुळे असतील, प्रणिती शिंदे असतील, विश्वमत चौधरी यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते, अशा लोकांनी चॅलेंज स्वीकारलं मुख्यमंत्र्यांचं, मात्र ते म्हणतात पवार साहेबच। नाही, बघा असं आहे, हे कोण ठरवणार? हे स्वतःच कसे काय पवार साहेबांच्या लेवलला जाणार? हे स्वतःच ठरवतात का? मग आम्ही म्हणतो नरेंद्र मोदींना घेऊन या मुंबईत, नरेंद्र मोदींना घेऊन या मुंबईत। आम्ही देऊ तर नाही इकडे तिकडे काय ते काय खाल्लं ते जलमुडी का फुलमुडी, आम्ही देऊ आमची भेळपुरी, वडापाव, लावू स्टॉल, झाला मुडी।
मोदींसमोर चर्चा कोण करणार तुमच्याकडे? आ? मोदींसोबत चर्चा कोण करणार तुमच्याकडे? सामान्य शिवसैनिक सामान्य कार्यकर्ता करेल. मोदी स्वतःला सेवक मानतात ना, कार्यकर्ता मानतात. एक सामान्य कार्यकर्ता, एक सामान्य महिला कार्यकर्ती सुद्धा या विषयावरती देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींशी चर्चा करायला तयार आहे. कारण त्यात काहीच नाही आहे. भाजपची फक्त फसवाफसवी आणि बनवाबनवी आहे. वकील आहेत होते देवेंद्रजी, स्वतः वकील आहेत ना. जरा वाचा, बिल वाचा. 2023ला आपण स्वतः केलेलं कौतुक आणि अभिनंदन वाचा. नरेंद्र मोदींचा 2023चा राष्ट्र के नाम दिलेला संदेश आहे का? राष्ट्रपतींनी सही केली आहे त्या बिलावर, ती पहा. खोटं म्हणजे किती खोटं बोलायचं. मूर्ख म्हणजे त्याबाबत फडणवीसांनी काल स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की तेव्हाचं ट्विट देखील करेक्ट होतं, आजचं ट्विट देखील करेक्ट आहे. सोबत त्यांनी म्हटलंय की संसदेत असल्याची अक्कल कमी आहे. नाही राऊत साहेब, त्यामध्ये एक असं आहे ते संसदेची अक्कल काढतायत. संसदेची अक्कल काढतात, लक्षात घ्यायचं. संसदेमध्ये सध्याचे 543 खासदार आहे, त्यांच्या आकड्यापेक्षा यांची अक्कल जास्त आहे. पण त्या 543मध्ये त्यांचे खासदार आहेत. हां, नाही राऊत साहेब, त्यात मुद्दा एक असा आहे की फडणवीसांचं काल म्हणणं होतं की 2023 साली हे विधेयक जेव्हा मंजूर झालं तेव्हा NDA-कडे 2/3 संख्याबळ होतं किंवा पाठिंबा होता. पण आज जेव्हा दुरुस्ती आणि त्यातले काही तांत्रिक मुद्दे आहेत, जेव्हा इंडिया अलायन्सला कळलं की सरकारकडे 2/3 बहुमत नाहीये, त्यावेळेस हे विधेयक पाडण्याचं षडयंत्र रचले गेले. कोणतेही विधेयक पाडण्यात आलेलं नाही ज्यांचा संबंध महिला आरक्षणाशी आहे. हा पहिला मुद्दा. भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षातील एका गटाला, मी परत सांगतो, त्यांना प्रधानमंत्री पदावरून मोदींना जाण्याचे वेध लागलेले आहेत. त्या गटाला, त्या गटामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत का मला माहीत नाही, पण भाजपमधल्या एका गटाला देवेंद्र फडणवीस यांना घालवायचे आणि जाण्याचे वेध लागलेले आहेत. त्यानंतर मोदी गेल्यानंतर या देशाची सत्ता अमर्याद आपल्याकडे राहावी यासाठी 850 खासदारांचं हे जे षडयंत्र आहे या माध्यमातून, डिलिमिटेशनच्या माध्यमातून, ते निर्माण करण्यासाठी हे डिलिमिटेशन बिल आणण्यात आलं. हा आमचा आरोप नसून हे सत्य आहे. तुम्हाला महिलांना आरक्षण देण्यास कोणी रोखलेलं नाही. आताही द्या. 543 खासदारांमध्ये तुम्ही 180 महिलांना ताबडतोब आरक्षण द्या. त्याच्यामध्ये जर आमच्या जागा जाणार असतील, आम्ही तयार आहोत. राज्याच्या नाही, राजकारणावर नाही, नाही, परिणाम नाही, होईल. नाही, नाही, राऊत नाही, साहेब, नाही, एक आहे काल विषय. आपण राज तुम्ही म्हणाला ठाकरेंची भेट दोन- घेतली, या दोन- विषयात एक मिनिटं संदर्भात थांबा ना, घेतली. हा विषय तर संपूर्ण. ह्याच विषयामध्ये राज ठाकरेंची अरे भेट बाबा घेतली. थांब. हां, तुम्ही म्हणालात भाजपमध्ये 2 गट आहेत या विधेयकावर, राष्ट्रीय स्तरावर. राष्ट्रीय स्तरावर. तर हे 2 गट, हे शहा विरुद्ध मोदी असा संघर्ष आहे का, हा थेट प्रश्न आहे. नरेंद्र मोदींनी जर मनात आणलं असतं तर हे विधेयक ते मंजूर करून घेऊ शकले असते. नरेंद्र मोदींची खरोखर इच्छा असती तर ते विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी स्वतः चर्चा करून अनेकांचं मन वळवलं असतं. यापूर्वी झालेलं आहे. पण या बिलाचे सूत्रधार अमित शहा होते, डिलिमिटेशन बिलाचे. महिला आरक्षण नाही. ते परत सांगतोय, डिलिमिटेशनच्या बिलाला अमित शहानी गुलाबी साडी नेसवून ते महिला आरक्षण म्हणून आणलं. नट्टाफट्टा केला, त्या बुवाची बाई केली आणि त्याला सादर केलं. आणि ते बिल हे अमित शहा त्या बिलाचे सूत्रधार होते. आणि हे बिल म्हणजे त्यांच्या पुढल्या राजकारणाची नांदी. 850 खासदार बनवून आपल्या पद्धतीनं या पुढल्या निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या. ते लॉबिंग आहे अमित नाही, नाही, शहा. राऊत साहेब, त्यात एक प्रश्न आहे. समजा जर हे आधी देवेंद्र फडणवीस मी काय सांगतो त्याच्यावरती उत्तर द्यावं. मी जे काय सांगतो आहे ना, तुम्ही तुमची वकिली आम्ही वकिली न शिकता वकील झालो, कारण आम्ही तुरुंगात गेलो देशासाठी. तुम्हीच घातलं होतं आम्हाला. आणि तुरुंगातला जो वकील असतो तो तुमच्या डिग्रीच्या वकिलापेक्षा भारी असतो. हां, नाही, पण राऊत साहेब, तुम्ही म्हणतात की हे जर डिलिमिटेशनचं बिल हे अमित शहांचं बेबी आहे, डेफिनेटली. तर त्या डिलिमिटेशनच्या बिलाला पाठिंबा मिळवण्यासाठी अमित शहांनी देशभरातील सगळ्यांना राजकीय फोन नेत्यांना केले. फोन केले. त्यात उद्धव ठाकरे यांनाही मी- फोन अमित शहांनी केला मी होता का? असं म्हणतोय की अमित शहानी देशातल्या सर्व राजकीय पक्षांना फोन केले.
मी कोणा व्यक्तिगत नाव घेणार नाही. याला केला का त्याला केला का, देशातल्या बहुतेक सर्व राजकीय पक्षांना फोन केले आणि त्याचबरोबर या बिलाला पाठिंबा देऊ नका म्हणून काउंटर फोन सुद्धा त्यांच्याच पक्षातून आले. म्हणजेच मला कोणाशी विषय असं बोलायचं नाही, पण हे बिल डिलिमिटेशन बिल हे भाजपांतर्गत वादाचा विद्रोह आहे. राज्याच्या राजकारणात आज वेगळा दिवस आहे. विरोधकांच्या विरोधासाठी सत्ताधारी मोर्चा काढतायत, रस्त्यावर उतरत आहेत आणि मुख्यमंत्री त्यात सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री संबोधित करतात. मग या बिला संदर्भात करू द्या ना, करू द्या. म्हणलं ते उडता भाजपा, हे जे काय सगळं ड्रग्ज सापडते महाराष्ट्रात त्याचा परिणाम आहे. ड्रग्जच्या गोळ्या सापडतात, यांचंच राज्य आहे. त्याच्यामुळे उडता पंजाब नंतर उडता भाजपा झालेला आहे, नशाही. राज ठाकरेंबरोबर आपली भेट झाली. राज ठाकरेंबरोबर या विषयावर विधेयकासंदर्भातली काय भूमिका त्यांनी चर्चा झाली? मला असं वाटतं राजसाहेबांनी त्यांची भूमिका समाज माध्यमांवर मांडलेली आहे. नक्की त्या विषयावर चर्चा झाली, पण या संदर्भात त्यांनी त्यांची भूमिका याआधीच समाज माध्यमांवरती व्यक्त केली आणि ती मी वाचली आहे. राऊसाहेब, जसं एक शक्ती प्रदर्शन आज मुंबईच्या रस्त्यावर महायुतीचं आपल्याला बघायला मिळणार आहे महिला आरक्षण विधेयकासंदर्भात, तसंच एक शक्ती प्रदर्शन काल साताऱ्यात झालं. साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांच्या पक्षातच फूट पडलेली आहे. त्यांचे आमदार महेश शिंदे हे पक्षापासून वेगळी भूमिका घेत आहेत आणि तुषार दोशी यांची बदली झालेली आहे, त्यांना आता सांगलीत पाठवलेलं आहे. एकूण जे नाट्य घडलं होतं जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या वेळेस, मग त्यात मी काय सांगू. साताऱ्यातला राडा महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. पोलिसांचा कशा पद्धतीनं वापर झाला एक निवडणूक जिंकण्यासाठी, ती पण जिल्हा परिषदेची. हे एका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणेचा अशा पद्धतीनं वापर झाला असेल तर विधानसभा आणि लोकसभा जिंकण्यासाठी ह्या लोकांनी काय केलं असेल. चला बोलिये. नाही, एक राष्ट्रीय प्रश्न होता. पहिल्या महिन्याला उद्या 1 वर्ष पूर्ण होतंय सर. ऑपरेशन सिंदूर राबवलं केंद्र सरकारनं मोठ्या पद्धतीनं. खासदारांचं शिष्टमंडळ दुसऱ्या देशामध्ये पाठवलं. काय वाटतं 1 वर्षात नेमकं काय झालं? काही नाही घडलं, काही नाही करू शकणार. 1 वर्षामध्ये एवढंच झालं की ऑपरेशन सिंदूर अर्धवट सोडलं. प्रेसिडेंट ट्रम्पने प्रधानमंत्री मोदींचा खुळखुळा केला आणि आता भाजपा तो खुळखुळा वाजवत बसलेला आहे. हिंदू पर्यटक मरण पावले, त्यांची कुटुंब वाऱ्यावर आहेत आणि हे हिंदुत्व खतरे में म्हणून मतं मागत फिरत आहेत. वाजवा खुळखुळा, बोलिये क्या है. एक प्रश्न आहे कि मुख्यमंत्री भी हैं, क्या कहना? देखिए, महाराष्ट्र में जो भाजपा है ना, उनका उड़ता भाजपा हो गया है. जैसे महाराष्ट्र में सबसे ज़्यादा ड्रग्स पकड़ा जा रहा है, आपको मालूम है. मुंबई में, पुणे में, नासिक में, नागपुर में, सातारा में ड्रग्स ही ड्रग्स है. उसका एक परिणाम है. पूरा भाजपा महाराष्ट्र का उड़ता भाजपा हो गया है. इसीलिए डिलिमिटेशन बिल नामंजूर हुआ, इसलिए मोर्चा निकाल रहा है. महिला आरक्षण का बिल 2023 को मंजूर हुआ है. राष्ट्रपति ने उस बिल पर सिग्नेचर की है और बीजेपी ने वो बिल का अध्यादेश निकालकर इम्प्लीमेंट करना शुरू कर दिया है. तो कौन सा महिला आरक्षण का बिल के बारे में अभी मोर्चा निकाल रहे भाई? हमारे मुख्यमंत्री चैलेंज दे है कि मेरे से चर्चा करो, ओपन डिबेट करो. सबसे पहले लोकसभा की डिबेट सुनो. लोकसभा में जो डिबेट हुआ उस मामले में, वो डिबेट आप सुनिए और आप एक ऐसे व्यक्ति को मुंबई में लाइए डिबेट के लिए जो हमारे लेवल का हो. प्रधानमंत्री को बुलाइए, बुलाइए प्रधानमंत्री को. हमारे कार्यकर्ता जो है उस लेवल का है. सर, अरविंद केजरीवाल के जो शराब घोटाला मामला है उसमें जो जस्टिस हैं शर्मा, उनको हटाने की बात कर रहे थे, लेकिन उन्होंने कहा, जो जस्टिस है उन्होंने कहा मैं ये केस से हटूंगी. ये दुर्भाग्य है न्याय व्यवस्था का. सर, आप कई बार सवाल उठा चुके हैं. ये दुर्भाग्य है न्याय व्यवस्था का. हमारे देश की न्याय व्यवस्था किस हद तक गिरी है. अगर आपके ऊपर मेरा विश्वास नहीं है, मैंने कुछ एविडेंस दी है कि मेरा विश्वास क्यों नहीं है, आप एक विचारधारा की हो, इस बारे में मेरे पास एविडेंस है. आपके बच्चे
सरकार से फ़ायदा ले रहे हैं, तो मुझे लगता है कि सर्वोच्च न्यायालय ने उसमें इंटरवेन करना चाहिए।